आपल्या दरबारामध्ये जाऊन त्या औरंगजेबाला मुखातून शब्द काढले कि कितना खुश नसीब है वो सिवा जिसने ये संभा जैसी औलाद पैदा की। मेरी 4 औलादें हैं लेकिन सब की सब गदों की फौज है। अरे हमने उसकी जबान काट दी लेकिन नहीं मांगी उसने हमारे सामने दी। हमने उसके हाथ काट दिए लेकिन नहीं फैलाया उसने हाथ हमारे सामने। हमें उसके पाँव काट दिए लेकिन नहीं देखे उसने घुटने हमारे सामने। कितना खुश नसीब है वो शिवा जिसने ऐसी औलाद पैदा की। तो मला वाटतं जर संभाजी राजांचा हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास समजून घेत असताना आम्हाला काय शिकायचं असेल तर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला इतिहासातून आम्हाला पोरांना काय शिकवायचं असेल तर एक गोष्ट शिकवा, हे स्वराज्य त्या महाराष्ट्राच्या मातीकरता जगायचं असेल तर ते जगणं शिवाजी राजांसारखं जगा आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं पडावं कसं हे कुणाकरता शिकायचं असेल तर संभाजी राजांसारखं शिका। बस एवढं जरी आपल्याला आपल्या पोरांना शिकवता आलं ना तरी मला वाटतं छत्रपती शिवाजी राजांना संभाजी राजांना ही विचाराची आवड होईल।